जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की गरीब परिस्थिती आहे म्हणून लहान वयातच मुलींचे लग्न करणे हा पर्याय नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. गरीब आपल्या घरातली परिस्थिती आहे म्हणून लहान वयातच मुलींचे लग्न करणे हा पर्याय नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, भारतामध्ये असे बरेच कुटुंब आहेत की घरातील परिस्थिती गरीब आहे. भारतामध्ये असे बरेच कुटुंब आहेत की घरातील परिस्थिती गरीब आहे म्हणून मुलींचे लग्न लवकर करून देतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, त्या मुलींचे शिक्षणही पूर्ण झालेले नसते. त्या मुलींचे शिक्षणही पूर्ण झालेले नसते. त्या स्वतःच्या पायावरही उभ्या राहिलेल्या नसतात आणि जगाचा काहीच अनुभव नसताना त्या मुलींचे लहान वयातच लग्न करून दिले जाते. त्या मुलींना जगाचा काहीच अनुभव नसताना त्या लहान मुलींचे लग्न लवकर करून दिले जाते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की घराची परिस्थिती नाजूक आहे. घरातील परिस्थिती नाजूक आहे आणि तिच्या शिक्षणासाठी पैसेही नाहीत. घरातील परिस्थिती नाजूक आहे, तिच्या शिक्षणासाठी पैसेही नाहीत आणि ती आपल्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे. ती मुलगी आपल्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे म्हणून तिचे लग्न आई वडील घाई गडबडीत आणि अर्धवट शिक्षण झालेले असताना करून देतात. म्हणून तिचे आई वडील तिचे लग्न घाई गडबडीत आणि अर्धवट शिक्षण झालेले असताना करून देतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की गरीब परिस्थिती आहे म्हणून त्या मुलींचे लग्न आई वडील लवकरात लवकर करून देतात. म्हणून समर्थ म्हणतात की आई वडिलांना वाटतं की एक मुलगी म्हणजे आपल्यासाठी एक जबाबदारीच आहे, आपल्यासाठी एक टेन्शनच आहे असं समजून आई वडील गरीब परिस्थिती असतानाच मुलीचं लग्न हे लवकर करून दिलं जातं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. पण समर्थ म्हणतात की त्या आईवडिलांना एवढंही कळत नाही. पण समर्थ म्हणतात की त्या आईवडिलांना एवढंही कळत नाही की आपण एका जबाबदारीतून मुक्त झालो, आपण मुलीच्या लग्न करण्याच्या जबाबदारीतून मुक्त झालो असं त्यांना वाटतं. पण नंतर मात्र 10 जबाबदाऱ्या त्यांच्याच डोक्यावर पडतात. नंतर मात्र त्या मुलीचे लग्न झाल्यावर 10 नाही तर त्याच्यापेक्षाही जास्त जबाबदाऱ्या त्यांच्याच डोक्यावर येऊन पडतात. याचा विचार मात्र त्या मुलीचे आई वडील करत नाहीत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की लहान वयातच मुलीचे लग्न करणे हा गरीब परिस्थिती आहे आणि लहान वयातच मुलीचे लग्न करणे हा पर्याय नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की एक तर ती मुलगी शिकलेली नसते, ती बाहेर कुठे तिने नोकरी केलेली नसते, लहान वयातच तिला 2 मुलं होतात, मग तिच्याही घरात काही प्रॉब्लेम चालू होतात. मग ती मुलगी स्वतःच्या पायावर उभी नसल्यामुळे सर्व तक्रारी, घरातील टेन्शन, सर्व काही घरातील अडचणी ती आईवडिलांना सांगते आणि मग मात्र आईवडील तिची समजूत काढतात की असू दे, हे पण दिवस जातील, सासर आहे, शेवटी काहीतरी त्रास असणारच, तू सगळं सहन कर, उद्या तुझं उत्तम होईल असं सांगून तिला सासरीच राहायला सांगतात. तिला माहेरी ये, आम्ही तुला धीर देतो, आम्ही तुला आधार देतो असे म्हणत नाहीत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की मुलींना स्वतःच्या पायावर उभे करा, त्यांना पूर्णपणे शिक्षण द्या, त्यांना बाहेर पडू द्या, त्यांना जगाचं ज्ञान द्या, त्यांना अनुभव येऊ द्या, 4 पैसे त्यांना कमवू द्या आणि मगच तिचे लग्न करा. लग्न करू नये असं समर्थ आपल्याला कधीही सांगत नाहीत. करा, पण ती पूर्णतेने शिक्षणाने आणि अनुभवाने परिपक्व झाल्यावर करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की लहान वयात तिला जगाचा अनुभव नसतो, मग ती संकटाचा सामना तर कसा करणार असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की परिस्थिती गरीब आहे म्हणून मुलींचे लहान वयातच लग्न करणे हा पर्याय नाही. तर गरीब परिस्थिती आहे तर या गरीब परिस्थितीतून आपण बाहेर कसे पडू याचे ज्ञान आपल्या मुलींना द्या. गरीब परिस्थिती आहे तर या गरीब परिस्थितीतून आपण कसे बाहेर पडू याचे ज्ञान आपल्या मुलींना द्या. तिला आपल्या आयुष्यातील अनुभव सांगा, तिला प्रोत्साहन द्या, तिला सांगा की या परिस्थितीतून तूच आम्हाला बाहेर काढू शकते, तिला सांगा की तूच आम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढू शकतेस, आमचा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे, एकमेव तूच आमचा आधार आहे, तू काहीतरी या जगाला करून दाखव, काहीतरी या जगाला मोठं करून दाखव, तू एखाद्या तुझ्या आवडत्या क्षेत्रात
मोठ्या पदावर जाऊन दाखव, तू एखाद्या तुझ्या आवडत्या क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर जाऊन दाखव आणि या जगामध्ये आम्हाला ताट मानणे जगण्याचा सन्मान तू दे, असं त्या मुलीला तुम्ही सांगा. गरीब परिस्थिती आहे म्हणून लवकरच लहान वयातच तिचे लग्न करून देणे हा पर्याय नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की तिला सांगा की या परिस्थितीतून तूच आम्हाला बाहेर काढ, तूच या गरीब परिस्थितीतून आम्हाला श्रीमंत करण्यासाठी तूच आमच्याला मदत करू शकतेस, असं तिला प्रोत्साहन द्या, असं तिला तुम्ही धडे शिकवा, असं तिला जगाचं ज्ञान द्या, तुमच्या आयुष्यात घडलेले अनुभव तिला सांगा. संसार करून असं समर्थ म्हणतच नाहीत, लग्न करून असं समर्थ म्हणतच नाहीत, करा पण तिला पूर्णपणे शिक्षण द्या, जगाचा अनुभव येऊ द्या, 4 पैसे ती कमवू द्या, ती पूर्णपणे शिक्षणाने अनुभवाने परिपक्व झाल्यावर तिचे लग्न करा, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हे धडे आपल्या मुलीला द्या, तिला लगेच लग्न बंधनात अडकू नका, तिला स्वतःचे अस्तित्व निर्माण करायला सांगा, आम्हाला या गरीब परिस्थितीतून बाहेर काढ, असे तिला आपल्याला सांगता आलं पाहिजे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की गरीब परिस्थिती आहे म्हणून लहान वयातच मुलींचे लग्न करणे हा पर्याय नाही, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ आपल्याला एक सत्य घटना सांगतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक गरीब असं कुटुंब होतं आणि त्यांना 5 मुली होत्या. आणि खूप गरीब परिस्थिती असल्यामुळे आई वडिलांना वाटत होतं की मुलींचे लग्न आपण लवकर करून देऊया. त्यामुळे मोठ्या मुलीचं लग्न अर्धवट शिक्षण झालेलं होतं, तरीही कोणतीही चौकशी न करता स्थळ आलं म्हणून त्यांनी त्या मुलीचं लग्न करून दिलं. तिचं फक्त शिक्षण 12वी झालं होतं. आणि बघा, कोणती चौकशी नाही, मुलगानं फक्त व्यापार, आमचा व्यवसाय मोठा आहे असं त्यांना खोटं नाटं सगळं काही सांगितलं, काही करत नव्हता तो मुलगा. लग्न झालं आणि नंतर कळू लागलं की तो मुलगा फक्त व्यसन करतोय, फक्त दारू पितोय, सिगारेट ओढतोय. आणि असं करत बघा, ती मुलगी सारखं रडत होती, आईवडिलांना फोन करत होती, तरीही आईवडील तिचे समजूत काढत होते, तिथेच राहतो, सुधारेल, आज ना उद्या मुलं झाल्यावर त्याची जबाबदारी करेल. बघा, एक मुलगाही झाला, नंतर एक मुलगीही झाली, तरीही तो सुधारला नाही. अक्षरशः एवढं दारू पित होता की कालांतराने त्याच्या 2 किडन्या खराब झाल्या आणि डॉक्टर म्हणाले आता काहीही उपयोग नाही, आणि कालांतराने त्याचा मृत्यू झाला. बघा, मग ती 12वी झालेली मुलगी, तिचा अर्धवट शिक्षण होतं, जगाचा अनुभव नव्हता, कुठे बाहेर पडलेली नव्हती, 4 पैसे कमवले नव्हते, त्या मुलीने त्या 2 मुलांची जबाबदारी कशी पार पडायची तुम्हीच सांगा. आणि मग मात्र त्या मुलीला काहीच कळेना, तरीही बघा म्हणले सासू सासऱ्यांनी ही जबाबदारी घ्यायची नकार दिला. आता काय करायचं, मुलांना तर जन्माला घातले, त्यांना तर मोठं करणं भागच आहे, ही सत्य परिस्थिती आहे म्हटले समर्थ. आणि मग मात्र तरीही तिने माहेरच्यानेही आधार दिला नाही, सासरच्यानेही आधार दिला नाही. आता मुलांना सोडून तर कसं जायचं, कारण मुलं ही तिची जबाबदारी होती. एक आई आपल्या मुलांशिवाय आपल्या मुलांची काळजी आईशिवाय तर कोण करणार, म्हणून तिने लढायचं ठरवलं आणि तिने एक कला आत्मसात केली आणि त्या कलेच्या जोरावर तिने त्या मुलांना लहानाचं मोठं केलं. खूप त्रास सहन करावा लागला संसाराचा गाडा तिला ओढताना. तिला आर्थिक मदतीची खूप गरज होती, पण माहेरकडच्यांनी केली नाही की सासरकडच्यांनी केली नाही. पूर्ण मुलांचं शिक्षण, घराचा संसार, घराची बिलं, हे सर्व काही तिने सर्व काही जबाबदाऱ्या, कर्तव्ये तिने पार पाडली. बघा म्हणले समर्थ. मग पुढे जाऊन मुलींना असा त्रास होतो, ही सत्य घटना आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि बघा, मग त्रास, वेदना, दुःख हे मग शेवटच्या श्वासापर्यंत चालूच राहतं, कारण भरभक्कम आधार हा त्या स्त्रीला कोणाचाच नसल्यामुळे तो त्रास होतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. मग समर्थ म्हणतात, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळते की गरीब परिस्थिती आहे म्हणून मुलींचे लहान वयातच लग्न करून देणे हा त्याला पर्याय नाही, कारण आपण लहान वयातच लग्न करून देतो, एक जबाबदारी पार पाडतो, पण 10 जबाबदाऱ्या आपल्या डोक्यावर येऊन पडतात हे मात्र लोक विसरतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की त्या मुलीला शिक्षण पूर्ण करू द्या, तिला 4 पैसे मिळू द्या, जगाचा अनुभव येऊ द्या, खरं खोटं, चांगलं वाईट, पाप याची जाणीव होऊ द्या, कोणतीही परिस्थिती आली तरी तिला लढायचं सामर्थ्य तिच्यामध्ये येऊ द्या, असं तिला परिपक्व बनवल्यानंतरच तिचं लग्न करा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की गरीब परिस्थिती आहे म्हणून लग्न करणे हा पर्याय नाही, तर गरीब परिस्थिती असली तर मुलीला आपण ते धडे शिकवले पाहिजेत की तू मला या परिस्थितीतून बाहेर कशी काढू शकतेस याचं ज्ञान त्या मुलीला आपल्याला देता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबू. धन्यवाद. जय सद्गुरू.